आज आपल्यासोबत चर्चा करण्याकरता आहेत प्रभाग क्रमांक 4 चे पूर्व पार्षद दीपक बोबडे, जे भाजपाकडून या निवडणुकीत च्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्याशी आपण चुनाव आजच्या प्रभागाच्या विषयावर चर्चा करू. आपलं पूर्ण नाव, परिचय सांगा. दीपक सुधाकरराव बोबडे, प्रभाग नंबर 4 मधून मी अधिकृत भाजपा उमेदवार आहोत. काय काय कामं आपण आपल्या मागच्या रेझिममध्ये केलेले आहेत? मी मागच्या रेझिममध्ये माझ्या प्रभागातील रोड, रस्ते, नाली, गल्ली, गार्डन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुविधायुक्त असं भवनचं निर्माण चालू झालेलं आहे. काही ठिकाणी पूर्ण काम होत नाही, काही कामं बाकी आहेत. त्याला पूर्ण करण्यासाठी यावेळेस मला भाजपाने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला पूर्ण प्रभागाची माहिती आहे. काय असं वाटतं की आपल्याला वेळेअभावी आपल्याकडून काम राहिलेलं आहे, जे आता आपल्याला पूर्ण करायचे आहे? असं कोणतं काम आहे? काय, कोरोना असताना 2 वर्ष खराब झाले. आमचे आमदार माननीय विनोदजी अग्रवाल यांच्या सहयोगाने ते काम 2 वर्षानंतर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. पण काही कामं राहिले आहेत. असं नाही म्हणत मी की 100% पूर्ण कामं झालेले आहेत. पण प्रभागातील प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक तिथं राहणाऱ्या व्यक्तीला माहीत आहे की आमच्या एरियामध्ये रोड, गट्टू, लाईट आणि विभिन्न प्रकारचे रस्ते तयार झालेले आहेत. आणि प्रत्येक प्रभाग असा एक पण गल्ली नाही सुटणार की ज्याच्यामध्ये आपण काम नाही केलं असेल. आज जर आपण पाहिलं तर लोकांची आरोग्य आणि शिक्षण हे प्रमुख मुद्दे आहेत. या विषयांवरही आपण पुढे काम करणार आहात? बिलकुल. आम्ही वेळोवेळी आरोग्य केंद्रच्या माध्यमातून इथं कॅम्प घेतले आहेत. आयुष्यमान कार्ड लोकांचे बनवले आहेत, शिबिरातून तयार करण्यात आलेले होते. आणि हे सगळं करताना आम्ही गरीब तबक्यातील ज्या लोकांना जे सुखसुविधा देण्यात येतात त्यांच्यासाठी पण आम्ही नेहमी शिबिर लावतो आणि त्यांना शिबिराच्या माध्यमातून आरोग्याच्या विषयी आरोग्याबद्दल माहिती देत राहतो आणि त्यांना त्या शिबिराच्या माध्यमातून औषधं पुरवण्याचं आम्ही काम करतो. मागील जर आपण पाहिलं तर 3.5 वर्ष प्रशासक राज होता. त्या काळातही आपण काय वार्डवासियांना सर्व सोयी, सर्व त्यांचे कामं केले आहेत? बिलकुल केलेले आहेत. माननीय आमदार आमचे विनोद अग्रवाल हे आम्हाला यांनी भरपूर सहयोग दिला आहे. प्रशासकीय राज असताना नगर परिषदेमध्ये फार दुर्व्यवस्था होती. काही रोड, रस्ते, नाली, गल्ल्यांचा एक फंड येत नव्हता. आम्ही माननीय विनोद अग्रवालच्या माध्यमातून तो रोड रस्त्याचा निधी आणून आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वात गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक गार्डन तयार केलेलं आहे. गार्डनच्या सोबत एक त्यांना बसण्या उठण्यासाठी 10,500 स्क्वेअर फीटमध्ये नगर परिषदेची जागेला एक्वायर करून त्यांच्यासाठी एक 4,500 स्क्वेअर फीटमध्ये एक भवन बांधत आहोत. भवनासोबत 3 मजलीचे राहणार आहे. त्याच्यामध्ये गरीब लोकांना जे लायब्ररीचा लाभ मिळाला पाहिजे, जे बाहेर जाऊन ते 1,000 रुपये, 800 रुपये देतात, त्यांना कमीत कमी 100-200 रुपयामध्ये तिथं बसण्याची आणि लायब्ररीचा उपयोग करता येईल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि ते काम चालू आहे. आपण अनेक विकास कामं केले, ते आपण सांगितले. पुढे आपलं प्रभागाकरता आपल्याला काय करायचं आहे ते देखील सांगितले. आपण प्रभाग क्रमांक 4च्या जनतेला निवडणुकीच्या संदर्भात काय म्हणाल? आता बघा, निवडणूक प्रत्येक व्यक्ती लढतो, पण त्या व्यक्तीचं काही विजन राहते. पण ते विजन 1-1.5 वर्षापासून जे नवीन लोक काम करायला लागले आहेत त्यांचं विजन काही नाही. त्यांचं विजन फक्त मीडिया आणि लोकांना काही आमिष देऊन जे हे दाखवत आहेत, खोटे वादे करत आहेत. त्यांनी जे काम केलं ते दाखवत नाही की आम्ही काय केलं. फक्त मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये राहून काही लोकांना आमिष दाखवून ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काम करतील कारण की त्यांना पुढे इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे. आणि असं लोकांना खोटं गुमराह करून, खोटं नाटक सांगून
एक प्रकारे प्रभागाचं ते बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या आपल्या मुलाखतीत प्रभाग क्रमांक 4चे भाजपाचे उमेदवार दीपक बोबडे त्यांनी काय विकास कामं केले, काय त्यांना पुढे करायचं आहे याबाबत आपल्याशी सखोल चर्चा केली. आगामी निवडणुकीकरिता तुम्हाला SB सोशल मीडिया करून खूप खूप